मंडळी, कोल्हापुरी माणसं जेवढे स्वभावाने गोड आहेत ना, जेवण तेवढंच तिकडलं झणझणीत असतं बरं का. माझी मैत्रीण कोल्हापूर साईडची आहे आणि तिचा जो तांबडा पांढरा रस्सा असतो ना, तो खूप भारी असतो आणि माझा मुलगा देखील त्यांच्याकडले जेवण खूप आवडीने खातो. तर आज इथं मी झणझणीत असा कोल्हापुरी चिकन रस्सा बनवते. हा रस्सा बनवताना ना एक स्पेशल सौदा तयार केला जातं, ज्यामुळे या रश्श्याची चव आहे ना खूपच जास्त भारी येते. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत हा रस्सा कमाल लागतो. आणि मंडळी, जर तुम्ही नेहमी त्याच पद्धतीचं चिकन खाऊन जर कंटाळा असाल ना, तर ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. बघा, तुम्ही आठवड्यातून एकदा तरी बनवाल, एवढी ही भारी लागते. आणि हा रस्सा खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला हॉटेल रेस्टॉरंट तर अजिबातच आठवणार नाही. त्यासाठी काय करायचं ना, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, जे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे चिकन बनवत असताना ना फारसा वेळ लागत नाही आणि आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच बनवून तयार होतं. यासाठी आपल्याला वेगळं काही आणण्याची गरज नाही. खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आता इथं या चिकनला हळद मीठ लावून मी एक 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवते. तोपर्यंत इथं आपल्याला हा सौदा भाजून घ्यायचा आहे, ज्यामध्ये मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि इथं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहेत. त्यानंतर इथं चक्री फूल जे असतं त्याच्या 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि लवंग घेतलेले आहे. आता हा सगळा सौदा तेल न वापरता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तीळ जे असतात ना त्याला भरपूर तेल सुटतं. ज्यावेळेस आपण असे भाजून वगैरे घेतो ना त्यावेळेस त्याला तेल सुटतं आणि जर आपण असं भाजून घेतलं ना तेल न घालता, तर हे व्यवस्थित असं वाटलं जातं. आणि ते यामध्ये तेल घालून जर भाजलं ना तर मग ते व्यवस्थित वाटलं जात नाही. त्यामुळे हे असंच मी भाजून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 मिनटामध्ये हे व्यवस्थित असं भाजलं जातं. आणि हे भाजत असताना गॅस एकदम लहान ठेवायचा. हे मी काढून घेतलेला आहे सौदा. आता इथं अर्धी वाटी ओला नारळ माझ्याकडे होता. खूप जास्त असा ओला नाही आहे हा. या जागेवर तुम्ही सुक्कं खोबरं जरी वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे, पण इथं मी हा नारळ वापरला होता. आता हे 1 वाटी नारळ होता. हा मी व्यवस्थित असा पातळ चिरून याला देखील मी असं तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे. याचं ना तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं. जर काप करून जर आपण खोबरं तेलामध्ये भाजून घेतलं ना तर हे तेल खूप शोषत नाही. आणि जर असं आपण खिसून जर भाजलं ना ते त्यामध्ये तेल खूप राहतं. त्यामुळं हे मी असं भाजून घेतलेलं आहे. आता इथं एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता, तो देखील मी इथं भाजून घेत आहे. तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे, खोबरं आणि कांदा. आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालून तव्यामध्ये भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तशा जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर तशासुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही नसेल पाहिल्या तर एकदा जरूर बघून घ्या. आपल्या चॅनलच्या नॉनव्हेज रेसिपी प्रत्येकालाच खूप आवडतात. तर इथं हा कांदासुद्धा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे. तर याचं आता आपण वाटण तयार करून घेऊया. आता आपण सुरुवातीला जो सौदा भाजून घेतला होता तोच आपल्याला स्टार्टिंगला वाटून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. आता इथं हा सौदा सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. हे बघा, जर यामध्ये आपण तेल घातलं असतं ना भाजताना तर हे व्यवस्थित वाटलंच नसतं. त्यामुळे इथं मी तेल न घालताच भाजून घेतलं होतं. आता हे वाटलेलं आहे. यामध्येच आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे. खोबरं वाटत असताना देखील सुरुवातीला पाणी घालायचं नाही, असंच वाटून घ्यायचं. हे बघा, अगदी व्यवस्थित असं हे वाटलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर भाजून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा. हे बघा, हे देखील पाणी न घालताच मी वाटून घेतलं होतं. आता हाच मसाला तुम्ही पाट्या वरवंट्यावर देखील वाटून घेऊ शकता, चव आणखी भारी येईल. हे बघा, खूपदा काय होतं, खूप जणांना पाट्यावरचं जे वाटण आहे ना ते जमत नाही का, तर ते थोडंसं ओबडधोबड राहतं. पण खरं सांगू का, त्यानेच चव खूप छान येते. काहींना मिक्सरचंच वाटण आवडतं एकदम असं बारीक, पण तुम्ही पाट्यावरच्या वाटण्याच्या भाज्या खाऊन बघा, खूप भारी होतात. तर इथे पुन्हा मी थोडंसं पाणी घालून मस्त बारीकसर हे वाटून घेतलेलं आहे. हा आपला सौदा मसाला तयार झालेला आहे. आता हा तुम्ही मटण किंवा वजडी किंवा मच्छी कशासाठीही वापरू शकता.
आता आपल्याला फोडणीसाठी हिरवं छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथं मी कोथिंबिरीच्या काड्या 2 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे असे तुकडे करून यामध्ये मी घातलेले आहेत. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. हा गावठी लसूण आहे. आता मध्ये थोडंसं पाणी घालून याचं देखील आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथं पातेलं मांडलेलं आहे. यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण कोल्हापुरी जो रस्सा असतो ना तो छान असा तर्रेदार असतो, त्यामुळे इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता हा घाटी मसाला आहे. जर तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर तुम्ही घाटी मसालासुद्धा वापरू शकता किंवा कोल्हापुरी चटणीसुद्धा वापरू शकता. यामध्ये ना मंडळी सेम प्रकारचे खडे मसाले किंवा मिरच्या असतात, त्यामुळे या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. आता हा 1 चमचा मसाला मी इथं फोडणीमध्ये घातलेला आहे. या व्यतिरिक्त मी कोणतेच पावडर मसाले यामध्ये वापरलेले नाहीत. तुम्ही हवं असेल तर इथं कोल्हापुरी चिकन मसाला जो मिळतो तो वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे. चव खूप भारी येते. आता यामध्ये जो तयार केलेला सौदा आहे तो घातला. याला व्यवस्थित असं परतून घेत झाकण ठेवून 1-1.5 मिनटासाठी मसाल्याला वाफ काढून घेतली. म्हणजे काय होतं ना, छान असं याला तेल सुटतं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घातलेलं आहे. आता चिकनला आपण सुरुवातीलाच हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं, त्यामुळे इथं लगेच मीठ वगैरे घालायचं नाही. आता हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे 1-1.5 मिनटासाठी आणि त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा मी 3 ते 4 मिनटासाठी हे परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याला मस्त तेल सुटलेलं आहे. मंडळी, हे तुम्ही असं लपथपीतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत, खूपच भारी लागतं. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही बघा रंग काय भारी आलेला आहे. अगदी चमचमीत झणझणीत हे चिकन लागतं. हे बघा मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. चिकनचा जो स्मेल असतो ना तो निघून गेला पाहिजे, त्यासाठी याला चिकनला व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित परतून जर नाही घेतलं ना तर चिकनला हलकासा स्मेल राहतो. त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर कडकडीत गरम पाणी यामध्ये घालायचं. खूपच गरम नसेल तर कोमट पाणी करून घाला किंवा यावरती आपण जे ताट ठेवलं होतं त्यामध्ये जरी तुम्ही थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घातलं ना तरीसुद्धा मंडळी चालणार आहे. आता आपण ज्या वाटीमध्ये मी मसाला काढून ठेवला होता त्यामध्ये देखील मी थोडंसं पाणी घालून यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हा रस्सा तुम्हाला जितपत पातळ दाटसर आवडतो आहे त्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता. पण इथं मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे का तर हे चिकन आणखी शिजणार आहे आणि कोल्हापुरी रस्सा जो असतो तो छान असा पातळसर असतो, पण चव याची खूपच भारी असते, त्यामुळे जरूर ट्राय करा. आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इतपत हा दाटसर रस्सा ठेवलेला आहे. आणखी हा शिजणार आहे. मसाला आपल्याला जो सौदा मसाला आहे तो तयार करण्यासाठी एक 10 ते 12 मिनटं लागले. त्यानंतर परतून घेण्यासाठी 7-8 मिनटं लागले आणि आता हे चिकन शिजण्यासाठी आपल्याला 7-8 मिनटं लागतील. असं टोटली आपलं हे जो चिकनचा रस्सा आहे ना तो 25 ते 30 मिनटामध्ये बनवून तयार होतो मंडळी. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेस बनवून खाऊ शकता. इथं हा रस्सा तयार होत होता तोपर्यंत मी मस्त बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही यासोबत ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा चपाती देखील खाऊ शकता, छान लागते. आता इथे मस्त झणझणीत रस्सा आपला खाण्यासाठी तयार आहे. इथं मी ताट वाढून घेतलेलं आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. मंडळी, मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. बाय.